तिवसा तालुक्यात हरभरा सोंगणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गावोगावी भटकंती सुरू आहे। आदिवासी मजुरांकडून सोंगणी करून घेतली जाते, परंतु हे मजूर होळीसाठी आपापल्या गावी परत गेल्याने शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे। तिवसा तालुक्यामध्ये दरवर्षी हरभरा पिकांची पेरणी बऱ्यापैकी होत असते। यावर्षी सुद्धा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी केली असून आता सोंगणीला आलेल्या हरभऱ्याकरता मजूर मिळणं कठीण झालं आहे। अनेक शेतकरी मजूर पाहण्यासाठी गावगाव फिरताना दिसत आहेत, तरीही त्यांना मजूर मिळत नाही। हरभऱ्याची सोंगणी लांबत चालल्याने काही शेतकऱ्यांचं पीक अत्यंत कडक वाळत आहे। आणखी काही दिवस हरभरा सोंगणी न झाल्यास झाडांचे गाठे पडून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तालुक्यातील शेतकरी दरवर्षी हरभरा सोंगणीसाठी आदिवासी मजुरांना आणत होते, परंतु यावर्षी हरभरा सोंगणीचा व होळीचा सण एकाच वेळी आल्याने व आदिवासी लोकांचा होळी सण मोठा असल्याने मजूर होळीकरता आपापल्या गावी परत गेले आहेत। त्यामुळे हरभरा सोंगणीला मजूर नसून शेतकऱ्यांचा हरभरा सोंगणीविना शेतातच पडून आहे। हरभऱ्याचे पीक घेण्याकरता पेरणीपासून ते काढणीपर्यंत एकरी अंदाजे 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो। शेतकऱ्यांनी जवळ असलेले पैसे हरभऱ्याच्या पेरणीकरता खर्च झाले, परंतु आता मजूरच मिळणं कठीण झाल्याने हरभऱ्याची सोंगणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला असून अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकरी आणखीनच हवालदिल झाला आहे। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।